महाराष्ट्रात सत्तेचे 1.25 वर्ष पूर्ण झालेत आणि आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये. ती म्हणजे मंत्रिमंडळाचा मेगा फेरबदल होणार. काही माध्यमांच्या रिपोर्ट्सने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. हे रिपोर्ट्स आहेत की रवींद्र चव्हाणांना पुन्हा एंट्री मिळणार आणि संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, योगेश कदम यांच्यावर कांगती तलवार आहे की काय. पण जरा थांबा, हे चित्र दिसतंय तितकं साधं तर नाहीये. मीडियात बातम्या येतायत की मुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट कार्ड तयार केलंय. पण पण या रिपोर्ट कार्डच्या आड नेमकं काय दडलंय? शिंदे सेना आपल्या हक्काचे मंत्री सहजासहजी सोडणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी बंडाच्या वेळी शिंदेंची साथ दिली त्या संजय शिरसाट, कदम आणि सरनाईक यांना खरोखरच बाहेरचा रस्ता दाखवला जाईल का? आज आपण सत्तेच्या समीकरणाचा असा काही पोस्टमॉर्टम करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की लोण्याचा गोळा मिळेपर्यंत गुळाचा खडा कोणीच सोडणार नाही, ही महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी थिअरी बनलीय. सविस्तर विश्लेषण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वात आधी समजून घेऊया की हा फेरबदल का होतोय. देवेंद्र फडणवीस हे संयमी पण शिस्तप्रिय नेते आहेत. त्यांनी प्रत्येक मंत्र्याच्या पहिल्या 100 दिवसापासून ते आजपर्यंतचा कामाचा आढावा घेऊन ठेवलाय. भाजपाला वाटतंय की आगामी विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मंत्रिमंडळात नवीन आणि स्वच्छ चेहऱ्यांची गरज आहे. रवींद्र चव्हाण यांनी संघटनेत चांगलं काम केले. आता त्यांना पुन्हा सरकारमध्ये आणून भाजप आपली पकड अधिक मजबूत करू पाहते. फक्त चव्हाणच नाही तर चंद्रकांत पाटील, मेघना बोर्डीकर यांच्यासारख्या नेत्यांना संघटनात्मक जबाबदारी देऊन नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची भाजपाची योजना आहे. आता येऊया त्या मुद्द्यावर जो सर्वात जास्त चर्चेत आहे. तो असा की शिंदे सेनेच्या मंत्र्यांवर टांगती तलवार येताना दिसत आहे. प्रताप सरनाईक, संजय शिरसाट आणि योगेश कदम यांची नावं डेंजर झोनमध्ये जाताना दिसतात. पण खरंच शिंदे सेना होऊ देईल का? एकनाथ शिंदे यांनी जेव्हा सुरत आणि गुवाहाटी गाठली तेव्हा संजय शिरसाट, सरनाईक आणि कदम हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सत्तेसाठी ज्यांनी स्वतःचं करिअर पणाला लावलं त्यांना केवळ परफॉर्मन्सच्या नावाखाली बाहेर काढणं एकनाथ शिंदेंना नैतिकदृष्ट्या जड जाईल. शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरमधील मोठे नाव तर आहेच आहेत, पण संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांची चालतीये. त्यांना डिच्चू दिला तर मराठवाड्यातील कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश निघून जाईल. त्यामुळे त्यांना काढण्यापेक्षा त्यांची जबाबदारी वाढवली जाण्याची शक्यता जास्त वाटत आहे. शिंदे सेनेची भूमिका एकदम स्पष्ट आहे. राजकारणात एक अलिखित नियम असतो. जोपर्यंत लोण्याचा गोळा हातात पडत नाही तोपर्यंत हातातला गुळाचा खडा सोडायचा नाही. अर्थातच काय तर शिंदे सेनेकडे सगळ्यात मोठं शस्त्र आहे बार्गेनिंग. जर भाजपाने शिंदे सेनेला त्यांचे काही मंत्री कमी करायला सांगितले तर एकनाथ शिंदे सहजासहजी ती हो म्हणणार नाहीत. ते या बदल्यात काहीतरी मोठंच मागतील. मग ते महत्त्वाचं खातं असो किंवा आगामी निवडणुकांतील जागा वाटपाचं मोठं आश्वासन असो. जर एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाजूला केलं जात असेल तर त्या नेत्याला त्यापेक्षाही मोठं पद म्हणजेच महामंडळ अध्यक्ष किंवा एखादी महत्त्वाची संघटनात्मक पोस्ट मिळेपर्यंत शिंदे सेना आपला गुळाचा खडा म्हणजेच विद्यमान मंत्रिपद सोडणार नाही. केवळ मंत्रिपद सोडलं तर कार्यकर्ते नाराज होतील. त्यामुळे शिंदे सेना असा काहीतरी लोण्याचा गोळा शोधत आहे ज्यामुळे मंत्रिपद गेलं तरी नेत्याचं वजन कमी होणार नाही. या सगळ्या घडामोडींमधलं चित्र येत्या 3 ते 4 महिन्यात आपल्याला स्पष्ट होताना दिसेल. राज्यसभा निवडणुका आणि दिल्लीतील बदलानंतर 100% महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. रवींद्र चव्हाण मंत्रिमंडळात येतील का तर 90% शक्यता आहे. आणि संजय शिरसाट किंवा अन्य मंत्री बाहेर जातील का तर 0 शक्यता. उलट ते आपल्या मंत्रिमंडळात अधिक आक्रमक भूमिकेत दिसू शकतात. पुढचं नाव आहे ते म्हणजे कदम. रामदास कदम यांचे सुपुत्र आणि कोकणातील शिंदे सेनेचा तरुण चेहरा म्हणजेच योगेश कदम. कोकणात उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांना टक्कर देण्यासाठी शिंदेंना योगेश कदम यांच्यासारख्या आक्रमक तरुणाची गरज आहे. जर योगेश कदम यांना मंत्रिमंडळातून काढलं तर त्यांचे पडसाद थेट कोकणात उमटतील. कोकणातलं राजकीय समीकरण पाहता कदम कुटुंबाला नाराज करणं एकनाथ शिंदेंना परवडणार नाही. त्यामुळे योगेश कदम यांचं नाव चर्चेत असलं तरी त्यांचं स्थान भक्कम आहे. ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड आहे आणि सरनाईक हे तिथले महत्त्वाचे मोहरे आहेत. ठाणे महापालिका आणि जिल्ह्यावर पकड मिळवण्यासाठी सरनाईकांसारख्या अनुभवी नेत्याची सत्तेत असणं खूप महत्त्वाचं आहे. सरनाईक यांनी अनेक संकटांनंतरही शिंदेंची साथ सोडली नाही. अशावेळी भाजपाच्या दबावाखाली येऊन उपमुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकार्याचा बळी देतील का तर असं बिलकुलच वाटत नाही. शिंदे सेना आपल्या मंत्र्यांची विकेट मुळीच पडू देणार नाही जोपर्यंत त्यांना त्या बदल्यात सत्तेचा मोठा वाटा मिळणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात फेरबदलाचा हा संपूर्ण लेखाजोखा. राजकारण हे तडजोडीचं शास्त्र आहे आणि या शास्त्रात कोण कोणाला मात देते हे पाहणं रंजकच ठरेल. तुम्हाला काय वाटतंय?
संजय शिरसाट किंवा अन्य मंत्री यांचं मंत्रिपद खरोखरच धोक्यात आहे का की केवळ दबावाचं राजकारण सुरू आहे? शिंदे सेनेने आपला गुळाचा खडा सोडू नये का? तुमची सविस्तर मतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच